सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे स्टडी अप या यूट्यूब चॅनेलवरती. आपण मागील व्हिडिओमध्ये गतिविषयक नियम हे बघितलेले होते. त्यामध्ये असताना जे काही गतीचे नियम आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपण अंतर आणि विस्थापन बघितलेलं होतं. मग अंतर म्हणजे काय? तर अंतर म्हणजे दोन वस्तूंमधील आरंभ बिंदूपासून आणि अंतिम बिंदूपर्यंत प्रत्यक्ष केलेले मार्गक्रम म्हणजे अंतर होय. त्यानंतर विस्थापन बघितलेलं होतं. आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत सर्वात कमी अंतर होय. त्यानंतर चाल आणि वेगाचा संबंध, विस्थापनाचा संबंध बघितलेला होता. अंतर आणि विस्थापन बघितलेलं होतं. त्यानंतर वेग बघितलेलं होता. एक समान एक समान गती हे आलेखाद्वारे आपण काय केलं तर स्पष्टीकरण बघितलेलं होतं. आत्ता या व्हिडिओमध्ये आपल्याला न्यूटनचे जे काही गतिविषयक समीकरणं आहे ते समीकरणं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मग या व्हिडिओमध्ये या तीन समीकरणांपैकी पहिलं जे समीकरण आहे v बरोबर u अधिक at वेग आणि कालाचा संबंध दर्शविणारा हा समीकरण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं आणि तिसरं समीकरण आपण घेणार आहोत. हे पहिलं समीकरण आपल्याला नुसतं पाठच करायचं नाही, तर ते कसं आलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे. चला तर गतीचे पहिले समीकरण, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. समजा एखादी वस्तू स्थिर वेगाने प्रवेगाने चालत असेल तर ठराविक वेळानंतर तिचा अंतिम वेग v किती असेल हे या समीकरणाने काढता येते. जेव्हा एखादी वस्तू स्थिर वेगाने चालत असेल तर ठराविक वेळानंतर किंवा कालावधीनंतर तिचा अंतिम वेग किती असेल हे काढण्यासाठी आपल्याला पहिलं समीकरण कामी येत असते किंवा पहिलं समीकरण वापरत असतोय. मग न्यूटनचे पहिले गतिविषयक समीकरण v बरोबर u अधिक at. पहिलं समीकरण आपल्याला लक्षात ठेवायचं v बरोबर u अधिक at. म्हणजेच याचा अर्थ काय रे? तर तो v म्हणजे काय, u म्हणजे काय आणि at म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग इथे आपल्याला जे काही समीकरण होतं ते v बरोबर u अधिक a आणि t. मग आता इथे v दिसतोय आपल्याला. हा v काय सांगत असतोय तर अंतिम वेग सांगत असते. त्यानंतर जो काही u आहे हा u आरंभी वेग सांगत असतोय. त्यानंतर a एक्सेलरेशन त्वरण सांगत असते ती, आणि हा जो काही t आहे हा t काय सांगत असते, टाइम सांगत असतोय. म्हणजेच v म्हणजे फायनल वेलोसिटी आणि u म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि त्यानंतर a म्हणजे एक्सेलरेशन, t म्हणजे टाइम. मग यांच्या मार्फत जो काही अंतिम वेग असेल, आरंभी वेग असेल, त्वरण असेल आणि कालावधी असेल यानुसार जे काही समीकरण झालेले आहे, वेग आणि कालावधीचं जे काही पहिलं समीकरण झालेलं आहे ते समीकरण आपल्याला काय झालेलं आहे स्पष्ट येत असतंय. मग याचं जर स्पष्टीकरण जर बघितलं, जर एखादी वस्तू u प्रारंभिक वेगाने चालत असेल आणि तिच्यावरती a इतके स्थिर एक समान त्वरण t वेळ कार्य करत असेल तर t वेळानंतर त्या वस्तूचा अंतिम वेग v बरोबर u अधिक at होतो. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी वस्तू तिचा आरंभी वेग u ने चालत असेल आणि तिच्यावरती एक्सेलरेशन इतके काय एक समान त्वरण झालेले आणि वेळ एका वेळेत एक समान त्वरण झालेले, तर त्याच्या काही कालावधीनंतर त्या वस्तूचा अंतिम वेग आपल्याला या सूत्राने मिळत होता. मग आपल्याला माहीतच आहे, जो काही एक्सेलरेशन असेल किंवा त्वरण असेल या त्वरणाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. मग a बरोबर v वजा u छेद t. मग हे समीकरण आपल्याला काय सांगत असते, त्वरण बरोबर वेगातील बदल छेद लागलेला कालावधी. या समीकरणानुसार आपल्याला a माहिती आहे, v माहिती आहे, u पण माहिती आहे आणि t पण माहीत आहे. मग इथं काही करायचंय, जो काही u असेल, जे काही समीकरण बनलेले a बरोबर u छेद t. मग याला काय करायचं, दोन्हीकडून t ने गुणायचं, इकडे t ने गुणायचं, इथे
ते पण काय करायचं आहे, तर पीने गुणायचं आहे, ए गुणिले टी. मग या ठिकाणी काय होईल, हा टी टी कॅन्सल होईल. मग उरलेलं काय समीकरण आहे आपल्याला, उरलेलं समीकरण ए बरोबर ए टी बरोबर हे आपल्याला समीकरण मिळत असते. मग त्याच्यानंतर काय करायचे, पुन्हा यू मिळवल्यानंतर आपल्याला व्ही बरोबर दोन्ही बाजूने यू मिळवल्यानंतर आपल्याला व्ही बरोबर यू अधिक ए टी हे काय मिळत असते, पहिलं समीकरण मिळत असते. हे लक्षात ठेवायचं, हेच न्यूटनचे पहिले गतिविषयक समीकरण आहे. मग हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याचं उदाहरण आपल्याला माहीत पाहिजे. उदाहरण काय, तर दिलेली माहिती काय, आपल्याला प्रारंभिक वेग मग हा यू काय, तर 10 दिलेला आहे, 10 मीटर पर सेकंद. आणि त्यानंतर त्वरण दिलेले 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतर कालावधी दिलाय 5 सेकंद. आणि आपल्याला सूत्र तर माहितीच आहे, पहिलं समीकरण व्ही बरोबर यू अधिक ए टी. आता इथं जो काही कालावधी असतोय, हा कालावधी बदलल्यानंतर त्याचा आरंभी वेग हा सारखाच असेल, त्वरण हे कसं असणार आहे, स्थिर असणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला हे समीकरण काय करावं लागेल, या समीकरणामध्ये किमती टाकावा लागतील. मग व्ही बरोबर व्ही किती दिलेलं आहे आपल्याला, 2 मिनिटं, व्ही यू ए आणि टी, तर व्ही काढायचं आहे आपल्याला. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे काही समीकरण आहे या समीकरणामध्ये काय करावं लागतील, किमती टाकावा लागतील. मग इथे व्ही नाही दिलेला, मग व्ही तसंच राहील. यू किती दिलंय 10 अधिक ए, ए किती दिलंय 2. मग इथे काहीच नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. कालावधी किती दिलाय 5. मग इथं 5 दिल्यानंतर हे 10 जसल्या तसेच राहतील, अधिक 5 दुने 10, हे टोटल किती झाले 20. मग हे 20 आल्यानंतर आपल्याला जो काही अंतिम कालावधी आलेला आहे, व्ही आलेला आहे, हा व्ही किती आलेला आहे, तर 20 आलेला आहे. मग हा 20 युनिटमध्ये लिहावा लागत असते. त्याचा जो काही अंतिम वेग असेल हा मीटर पर सेकंद आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे काही समीकरण आहे, हे समीकरण फक्त आपल्याला एक समान स्थिर त्वरणासाठीच लागू होत असते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. जेव्हा जे काही समीकरण आहे, हे समीकरण एक समान स्थिर त्वरण असेल तरच लागू करायचे, अन्यथा लागू होत नाही. त्यानंतर दुसरं आहे, आपल्याला माहिती आहे, आरंभिक वेग, अंतिम वेग आणि त्वरण आणि वेळ यांचा परस्पर संबंध दर्शवित असतोय. या समीकरणामध्ये जो काही आरंभी वेग यू, अंतिम वेग व्ही, त्वरण ए आणि कालावधी टी यांचं काय करत असते, परस्पर संबंध दर्शविणारे हे समीकरण आहे. त्यांचा जर विचार केला तर त्याच्यानंतर आपल्याला जे काही SI पद्धतीने एकक बघितलेले आहे ते, तर मग SI पद्धतीने एकक वेगाचे SI पद्धतीने एकक काय, मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर त्वरणाचे SI पद्धतीने एकक मीटर पर एस सेकंद स्क्वेअर. आणि CGS पद्धतीने जर विचारलं आपल्याला हे त्वरणाचं, तर CGS पद्धतीने आपल्याला काय सांगता येईल, तर सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर, हे लक्षात ठेवायचे. आणि SI पद्धतीने वेळेचं जे काही एकक आहे ते सेकंद असते, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समान कालावधीत गतीमध्ये समान बदल होत असेल तर ते त्वरण कसे असते, एक समान राहत असते. आणि मग जर एखादी वस्तू चाल स्थिर असेल तर त्या वस्तूचे त्वरण हे 0 असते. हे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर त्वरण ऋण, धन आणि 0 पण असू शकते. ते जर वेग वाढला तर त्वरण हे काय होणार आहे, धन होणार आहे. जर वेग जर वाढला तर त्वरण काय होणार आहे, हे धन होणार आहे. आणि वेग जर कमी झाला तर हे ऋण होणार आहे. आणि वेगात जर बदल नाही झाला तर त्वरण हे कसं असू शकते, 0 असू शकते. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे ते. त्यानंतर आपण थोडक्यात काय बघितलेलं आहे, तर गतिविषयक
पहिले समीकरण व्ही बरोबर यू अधिक ए टी. मग चिन्हांचा अर्थ काय समजायचा? यू म्हणजे आरंभिक वेग, यू म्हणजे आरंभिक वेग, व्ही म्हणजे अंतिम वेग, आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन किंवा प्रवेग, आणि टी म्हणजे कालावधी. एखाद्या वस्तूने स्थिर प्रवेगाने सरळ रेषेत चालत असेल तर ती टी या वेळानंतर अंतिम वेग हा व्ही बरोबर यू अधिक ए टी ने मिळवता येत असतोय. जशी इथं आपल्याला कार दिलेली आहे, तिचा कालावधी आपल्याला इथं काय दाखवलेला आहे? 0 दाखवलेला आहे, आणि आरंभिक वेग आपल्याला यू दाखवलेला आहे, आणि वेळ वाढत गेला, प्रवेग पण काय होणार आहे? वाढणार आहे, ॲक्सेलरेशन वाढणार आहे, आणि ठराविक वेळानंतर आपल्याला जो काही अंतिम वेग असतोय, हा अंतिम वेग आपल्याला व्ही दर्शविता येत असते ते. मग या ठिकाणापासून या ठिकाणीपर्यंत जो काही कालावधी असतो त्याला आपण टीने दर्शविलेलं आहे. मग याची सिद्धता आपण बघितली. जे काही त्वरणाचं सूत्र ए बरोबर व्ही वजा यू छेद टी. मग याने दोन्ही बाजूने काय केले? टीने गुणलेलं आहे. मग टीने गुणल्यानंतर आपल्याला ए टी व्ही मायनस यू मिळालं, आणि दोन्ही बाजूने यू मिळाल्यानंतर आपल्याला हे पहिलं गतिविषयक समीकरण मिळालेलं आहे. त्यानंतर याचे जे काही अटी आपण लक्षात घेतलेले होते किंवा त्यांचे मुद्दे आपण लक्षात घेतलेले होते, तर ते पहिले लक्षात ठेवायचे की हे समीकरण खालील अटींवरती असते. वस्तू सरळ रेषेत चाललेली असावी, प्रवेग स्थिर किंवा म्हणजे कॉन्स्टंट असतो. मग इथे आपल्याला यू दिलेला आहे, आणि इकडे काय दिलेलं आहे? अंतिम वेग दिलेला आहे. त्यानंतर वेग आणि वेळ याचे आलेख दर्शवलेला आहे. उदाहरण आपण बघितलेले होते. एका कारचा आरंभी वेग 10 मीटर पर सेकंद आहे, तिचा प्रवेग 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. तर 5 सेकंदानंतर अंतिम वेग कसा असेल? तर ते आपण सूत्राद्वारे हे अंतिम जो काही वेग असेल तो काढलेला होता. आता लक्षात आपल्याला काय ठेवायचे, किंवा हे ठेवल्यास नंतर ए बरोबर 0 असेल तर यू बरोबर यू, व्ही बरोबर यू, वेग बदलत नाही. आणि जर त्वरण धनात्मक असेल तर वेग वाढत असतोय, आणि त्वरण जर ऋण असेल तर वेग काय होत असतोय? कमी होत असतोय. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे गतिविषयक दुसरं समीकरण आहे ते उदाहरणाच्या मार्फत आणि आकृतीच्या मार्फत समजून घेणार आहोत.